श्री समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेला दासबोध ते शिवथरगळीत बसून आपल्याला सांगत आहेत. या भावनेने आपण सर्व ग्रंथ श्रवण केलात. आपल्या उदंड प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद. सर्व श्रोत्यांना माझा भावपूर्ण साष्टांग दंडवत. समर्थ रामदास स्वामींना वंदन करून आपण त्यांनी सांगितलेले विचार आपल्या जीवनात उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. त्यासाठी त्यांच्याकडे आशीर्वाद मागू. आता थोडक्यात पण महत्त्वाचे असे विचार संकलन या भागात आपण पाहू. काही शिकायचे असल्यास सद्गुरुचरणी अनन्य शरणागती पाहिजे. स्तवन, भजन, भक्तिभाव हे सर्व शारदेच्या म्हणजेच मायेच्या मदतीशिवाय करता येत नाही. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हेही नाश पावतात, पण सद्गुरूंचे स्थान सदैव अविनाशीपणाने टिकते. सर्व कालांतराने नाश पावते, पण सद्गुरु कृपेची प्राप्ती कोणत्याही काळी नाश पावत नाही. सूर्यप्रकाश बारीक सारीक गोष्टी दाखवू शकतो, पण सूर्य आत्मवस्तू दाखवू शकत नाही. ती आत्मवस्तू संतांच्या सहवासात त्यांच्या कृपेने साधकाला प्राप्त होते. मी वैकुंठात योग्यांच्या हृदयात राहत नाही, पण जिथे माझे भक्त गायन करतात तिथे मी उभा असतो. जिथे भक्त भगवंताचे गुणगान करतात तिथेच वैकुंठ आहे. परमार्थ तपस्वी लोकांना आश्रय देतो. धार्मिकांना परलोकीच्या सुखाचा मार्ग दाखवतो. भल्या माणसाने परमार्थ करावा व देहाचे सार्थक करावे. स्वतःमध्ये व विश्वामध्ये अंतर्यामीपणाने विलसणारे सच्चिदानंद स्वरूप प्रत्यक्ष अनुभवण्याचे सामर्थ्य मानवदेहात आहे. उत्तम गुण लक्षणे प्रयत्नपूर्वक अंगी बाणवावी. मूर्ख लक्षणे त्यागावी. विवेकाने सत्याची वाट दृढ धरावी. सुकृतानी भाग्यानी नरदेह मिळाला, त्याचा उपयोग भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी करावा. आपल्या देहात प्रचंड शक्ती गुप्तपणे वास करते. तिचा वापर भगवत प्राप्तीसाठी करावा. ती अनाठाई खर्च करून वाया घालवू नये. सत्व, रज, तम हे 3 गुण मिळून देह बनला आहे. सत्वगुणांनी भगवत भक्ती, रजोगुणांनी पुनरावृत्ती आणि तमोगुणामुळे अधोगती प्राप्त होते. मी देहच आहे ही भावना अविद्येने विश्वाच्या पसाऱ्यात गुंतवते, तर मी देह नसून आत्मा आहे ही भावना सद्विद्येने अतींद्रिय व शाश्वत सच्चिदानंदाचा साक्षात्कार करून देते. साधकाने दृश्यातून विरक्त होऊन आपले प्रेम भगवंताकडे वळवावे. दृश्याचे खोटेपण मनापासून पटले तर आपोआपच साधकाचे मन विरक्त बनते. त्याने इतर लोकांना भगवंताची उपासना करण्यासाठी तयार करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करावेत. या संसारात जो सुख मिळेल असे मानतो तो मूर्खाहूनही मूर्ख समजावा. प्रपंच अशाश्वत म्हणून तो हातचा जातोच. परमार्थ खोटा मानून केला नाही तर तोही बुडतो. म्हणून शहाण्या माणसाने असे करू नये. सर्वांना गर्भवासाचे दुःख भोगावे लागते, पण जो भगवंताचा भक्त आहे तो जन्मापासून मुक्त असतो. त्याला पुन्हा जन्म येत नाही. आत्मज्ञानाच्या जोरावर तो सदा विरक्त असतो. जन्म अवघा दुःखमूळ आहे, म्हणून तात्काळ स्वहित करावे. माणूस संसारात त्रिविध तापांनी पोळतो. तो संत संगाने निवतो, शांत होतो. तहान लागलेल्याला पाणी मिळावे. मरण येता येता जीवदान मिळाले म्हणजे त्याला संतोष होतो. तसाच माणसाला संत संगत मिळाली की तो संतोषतो, शांत होतो.
मृत्यू कुणालाही चुकला नाही. राजा, रंक, साधू, संन्यासी, पंडित, ब्राह्मण, आचार्य असे सगळेच मृत्यूपंथांनी गेले. परंतु आत्मज्ञानी होऊन जे स्वस्वरूपाशी एकरूप झाले तेच फक्त राहिले. ज्याला व्यर्थ श्रम व्हावे असे वाटत असेल त्याने विषय चिंतावे. ज्याला सुखच असावे असे वाटते त्याने रघुनाथ भजनी लागावे. दुःखाचे मूळ असणारे सर्व स्वजन बाजूस सारावे. भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवण भक्ती, सगुणाचे श्रवण करावे, निर्गुण स्वरूपाचे निरूपण ऐकत जावे. कीर्तन भक्ती, भगवंताचे गुणानुवाद कीर्तन करावे. कीर्तनाचा महिमा अगाध आहे. कीर्तनाने परमात्मा तोषतो. नारद सदा सर्वदा हरिकीर्तन करतात. हरिकीर्तनात सगळी तीर्थे व जगदात्मा राहतात. नामस्मरण, भगवंताची हजारो नावे आहेत. त्यापैकी कोणतेही एक नाम जपता सार्थक होते. नाम स्मरता माणूस पुण्यवान होतो. शंकर रामानामाचा महिमा जाणतो. काशीत लोकांना तो रामनामाचा उपदेश करतो. उफराटे नाम घेऊन वाल्मिक तरला. भगवंताचे नाम घेण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. पादसेवन भक्ती, काया वाचा मनाने सद्गुरूंचे पाय सेवावे यास पादसेवन भक्ती म्हणतात. सद्गुरू कृपेशिवाय भवसागर तरून जाण्याचा दुसरा उपाय नाही. यासाठी लवकरात लवकर सद्गुरू पाय सेवावे. ही भक्ती आचरली असता साधकाला सायुज्य मुक्ती मिळते. अर्चन भक्ती, आपल्या उपास्य देवतेची पूजा करणे ही अर्चन भक्ती. काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण सगळे भगवंताच्या पायी अर्पण करून मनापासून पूजा करावी. अशी पूजा घडली नाही तर मानस पूजा करावी. मनाने भगवंतास पूजावे, कल्पून सर्वही समर्पावे. जे जे आपल्यास पाहिजे ते ते कल्पून भगवंताला वाहावे. या प्रकारे मानस पूजा करावी. वंदन भक्ती, नमस्कार करणे सर्वात सोपे. त्यासाठी काही लागत नाही. अनन्याहून शरणागत होऊन नमस्कार करावा. साधकांनी मनोभावे साधूस नमस्कार घातला तर त्याची चिंता साधू करतो. तो साधकाला अगदी सोप्या मार्गाने भगवंतापर्यंत नेऊन पोचवतो. दास्य भक्ती, देवाचे दास्य करावे ही दास्य भक्ती. देवाचे जे जे काम पडेल ते आपण करावे. देवाचे वैभव वाढवावे. देवाचे चढते वाढते भजन असावे. देवाचे दास्य करावे तसेच सद्गुरूंचे करावे. प्रत्यक्ष घडले नाही तर मानस पूजेत करावे. सख्य भक्ती, देवासी परम सख्य करावे. त्याला प्रेमाने अगदी बांधून ठेवावे. देवाला आवडते त्याप्रमाणे आपण वागावे. देवाच्या सख्यत्वासाठी आपले सौख्य सोडून द्यावे. अनन्य भावे जीव प्राण शरीर तेही वेचावे. आपले हितगुज देवाला सांगावे. जसा देव तसा सद्गुरू म्हणून सद्गुरूंशी सुद्धा सख्य करावे. आत्मनिवेदन, जो विभक्त नाही तो भक्त. आपण स्वतःला देवास व्हावे याला आत्मनिवेदन म्हणतात. देव कोण ते ओळखावे. आपण कोण याचा अंतर्यामी शोध करावा. तत्व विचार करता तत्वानी तत्व सरते. मग आपण तिथे कसा उरेल? अशा प्रकारे आत्मनिवेदन सहजच होते. देहबुद्धीचा खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. आत्मनिवेदन झाले नाही तर जन्म मरण चुकत नाही. तिन्ही मुक्तींना चळण आहे पण सायुज्य मुक्तीला चळण नाही. या जगात ज्या देवाची उपासना केली असेल त्या देवाच्या लोकात मृत्यूनंतर राहायला मिळते. ही स्वलोकता मुक्ती झाली. देवाच्या जवळ राहायला मिळणे ही समीपता मुक्ती आणि देवाचे रूपच आपल्याला यावे ही सरूपता मुक्ती होय. या तीनही मुक्ती नाशिवंत आहेत. सगुण भक्ती चळते, निर्गुण भक्ती चळत नाही. देहबुद्धी ती आत्मबुद्धी व्हायला हवी. निर्गुण परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यपणे विलीन झाले की सायुज्य मुक्ती मिळते. सायुज्यता म्हणजे स्वस्वरूपात समरस होणे. हे सर्व सद्गुरूंच्या सहवासात त्यांच्या कृपेने कळते. सद्गुरूंशिवाय आत्मज्ञानाची प्राप्ती नाही. सद्गुरूंचा अभय देणारा हात डोक्यावर असला की ईश्वर प्रगट होतो. संसार दुःख नासून जाते. संत महंत मुनीश्वर श्रीराम कृष्ण यांना सद्गुरू कृपेनेच ज्ञान प्राप्त झाले.
सिद्ध, साधू, संतजन यांनीही गुरुदास्य केले. ज्याला मोक्ष व्हावा असे वाटत असेल त्यांनी सद्गुरू करावा. ज्यांच्या कृपेने शुद्ध ज्ञान प्रगटते त्यांना सद्गुरू म्हणतात. शिष्यासन लाविती साधन, न करविती इंद्रिय दमन. ऐसे गुरु अडक्याचे तीन, मिळाले तरी त्यजावे. जे कोणी ज्ञानाचा बोध करतात, समूळ अविद्या छेदतात, इंद्रिय दमन प्रतिपादतात, ते सद्गुरू जाणावे. सद्गुरूंजवळ आत्मज्ञान असते. नवविधा भजन ते प्रतिष्ठित करतात. अध्यात्म श्रवण, हरिकथा निरूपण, परमार्थ विवरण, सारासार विचार हे सद्गुरूंपाशी असतात. निष्ठेचे भजन असते. आत्मज्ञानामुळे स्वाभाविक अंगी येणारे अनेक गुण व कृपाळूपण हे सद्गुरूंचे लक्षण आहे. सत्शिष्याचे मुख्य लक्षण म्हणजे त्याचा सद्गुरुवचनी पूर्ण विश्वास पाहिजे. तो सद्गुरूंना अनन्य शरण पाहिजे. निर्मळ, आचारशील, अनुतापी, विरक्त, निष्ठावंत, परोपकारी, परमशुद्ध, सावध, प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, बुद्धिवंत, युक्तिवंत, पुण्यशील, धारिष्ट्याचा साधक, सत्पात्र, परमार्थ वाढवणारा असा शिष्य पाहिजे. इंद्रियांना दिसणारे स्थूल जगताचे ज्ञान म्हणजे खरे ज्ञान नव्हे. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. देवाचे सत्यस्वरूप ओळखावे या नाव ज्ञान. ज्ञानवन्नी प्रगटला की दृश्य केर आटून जातो. तदाकार झाल्यामुळे भिन्नत्वाचे मूळच तुटून जाते. सद्गुरूंच्या ठिकाणी अनन्यता असली की वेगळेपणाने उरूच नये. दृश्य मिथ्या आहे ही खात्री पटली की वृत्ती आपोआप मागे फिरते आणि सहजच आत्मनिवेदन घडते. पण हे दृढ होण्यासाठी सद्गुरू भजन आवश्यक आहे. सद्गुरू भजनाने समाधान मिळते. याला आत्मज्ञान म्हणतात. सृष्टीमध्ये जीव अनंत आहेत, पण ते अवघे 4च प्रकारचे आहेत: बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. जो परमार्थाचा त्याग करतो, अहोरात्र द्रव्य, दारा, प्रपंच याचेच ध्यान करतो, ज्याला असा विषयांचा ध्यास लागला आहे की त्याला क्षणाचा अवकाश नाही, त्याला बद्ध म्हणावे. जो पश्चाताप पावला, जो सत्संगाचा हव्यास धरतो, सर्व अहंकार सांडून संतांना शरण जातो, जो मोक्षाची अपेक्षा करतो तो मुमुक्षू. जो सावध व दक्ष असतो तो साधक. नित्यानित्य विवेक करतो, संग त्यागून सत्संग धरतो, बळेच अवघा त्याग करतो तो साधक. साधू परमात्म वस्तूच होऊन राहतो. त्यांचा संशय ब्रह्मांडाबाहेर जातो. निश्चय कधी चळत नाही, त्याला सिद्ध म्हणतात. सिद्ध हा ब्रह्मस्वरूपच असल्याने त्याची लक्षणे वर्णिता येत नाहीत. सद्गुरूंशिवाय परमार्थ साधत नाही, म्हणून पहिले ज्ञाता पाहावा, त्याचा अनुग्रह घ्यावा, मग सारासार विचारांनी मोक्ष प्राप्त होतो. पंचभूते व त्रिगुण मिळून अष्टधा प्रकृती बनते, त्याला दृश्य म्हणतात. दृश्य नाशिवंत आहे. निर्गुण ब्रह्म शाश्वत आहे हे ज्ञानी जाणतातच. जे व्यक्त आहे त्याला देव म्हणावे असा वरवर पाहणाऱ्या अज्ञानी लोकांचा स्वभाव आहे. सामान्य लोकांसाठी जितकी गावे तितके देव असतात. अध्यात्मश्रवणाने देव निर्गुण आहे हे प्रत्ययास येते. देव वर्ण व्यक्त नाही, अव्यक्त आहे. देव कोण कळले, आता मी कोण? देहाची गाठोडी शोधून पाहिली असता सर्व तत्वांचा विस्तार आढळतो. एकच आत्मा निरंतर आहे, आपल्याला वेगळा ठावच नाही. तर जन्ममृत्यू कशाचे? पाप पुण्य यमयातना निर्गुणी नाहीत. देहबुद्धीने बांधलेल्या जीवाला विवेकाने मोकळे केले. देहातीत होता मोक्षपद सिद्धच आहे. निर्गुण आत्मा हाच खरा मी आहे असा साक्षात अनुभव येणे म्हणजे जन्माचे सार्थक होय. असे आपण आपणास निवेदावे, विवेके आपण न उरावे. असे आत्मनिवेदन झाले की गुरुप्रसादानी आत्मज्ञान प्राप्त होते. आता होणार ते होईना का आणि जाणार ते जाईना का, जन्ममरणाचे भयच मुळी नाहीसे होते. ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार. ब्रह्म निश्चळ, माया चंचळ. माया दिसे, ब्रह्म दिसेना. माया विकारी, ब्रह्म निर्विकारी. माया पंचभूतिक अनेक, ब्रह्म शाश्वत
1. माया ब्रह्माचा विवेक विवेकी जाणतात. अंतिम सत्य निर्गुण आहे, तिथे सगुणाला स्थान नाही. दृश्य सगळे जर नाशिवंत आहे तर सगुणाच्या भजनाचे कारण काय, हा प्रश्न सर्वांच्याच मनात असतो. सगुण उपासनेने काय मिळते? आत्मज्ञानाने दृश्य खोटे हे निश्चयात्मक कळले, पण देह असेपर्यंत त्याला दृश्याचा त्याग करता येत नाही. देहाला खाणे, पिणे, विश्रांती हे सगळे लागतेच. मग भजनानेच काय पाप केले की ते सोडून द्यावे? हे कोणचे ज्ञान आहे? ब्रह्मा, विष्णू, महेश हे देखील ईश्वराच्या आज्ञेप्रमाणे वागतात. समर्थ म्हणतात, आमच्या कुळी दैवत रामचंद्र आहे. श्री रामचंद्रांच्या कृपेने माझा परमार्थ चालतो. त्याने देवांना रावणाच्या कैदेतून सोडवले. त्याच्या इतका समर्थ कोणी नाही. त्या रघुवीराचा मी सेवक आहे. त्याची सेवा केल्यामुळे देहबुद्धी जाऊन मला आत्मज्ञान प्राप्त झाले. इथे जर शिष्याचा विश्वास नसेल तर त्याचे अधःपतन होईल. एखाद्यानी भजन पूजन केले नाही म्हणून देवाचे काय जाणार आहे? समर्थ शिष्याला म्हणतात की अरे, तुझ्यासारखा तू जर काही केलं नाही, तुझा विश्वास नाही, तर तुझे अधःपतन हे निश्चित आहे. तुझ्यासारख्या एखाद्याने भजन पूजन नाही केलं म्हणून देवाचं काय बिघडतंय? पण तू जर देवाचे भजन केले, सद्गुरूंवर विश्वास ठेवला, तर मग तुझं अधःपतन न होता तुला तुझं अढळ पद जे आहे, निजपद प्राप्त होईल आहे. मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रतापो. खरा देव निर्गुण आहे, त्याच्याशी तदाकार होणे आवश्यक आहे. देहात असतानाच विदेही होणे, करून काहीच न करणे, ही जीवनमुक्ताची लक्षणे आहेत. ती जीवनमुक्तच जाणतो. स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तीनही लोकातील ज्ञात्यांना विश्रांतीचे स्थळ परब्रह्म एकच आहे. सद्गुरूला जे ब्रह्मपद मिळते ते शिष्याला पण मिळते. तिथे भेदाभेद नसतो. परंतु देहाचा संबंध तोडला पाहिजे. साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. निर्विकल्पासी कल्पावे, पण कल्पिते आपण न व्हावे. अशा रीतीने मी पण त्यागावे. साधन आले देहाच्या माथा, आपण देह नव्हे सर्वथा. असा करू न करता सहजच झाला. आपण साधन नाही, देह नाही, आपण निस्संदेह. देहीच असून विदेही स्थिती भोगावी. संत संगतीने तात्काळ मोक्ष लाभतो. प्रज्ञा नसेल तर संत सद्गुरू जे सांगतात त्याचे नीट आकलन होत नाही. विश्वासाशिवाय परमात्म वस्तू कळत नाही. प्रज्ञा व विश्वास असेल तर देहबुद्धी गळते. देहबुद्धीचा अंत झाला की वस्तूची प्राप्ती सहजच होते. अशा प्रकारे संत संगतीने सद्गती लाभण्यास विलंब लागत नाही. तत्वांचा शोध घेता घेता माणूस सद्वस्तू म्हणजे ब्रह्म अनुभवतो. आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्म आहोत, हा महावाक्याचा खरा अर्थ आहे. साधू पुरुष हा अर्थ समजावून देतात. ज्या क्षणी साधूची कृपा होते त्याच क्षणी साधकाला आपण साक्षात ब्रह्म आहोत असा अनुभव येतो. त्याच क्षणी तो मुक्त होतो. संकल्पाने जीव बांधला जातो. आत्मा अनात्म विवेक केला तर बंधन नाहीसे होते. आत्म्याच्या ठिकाणी बंध व मोक्ष दोन्ही नाही आणि जन्ममृत्यूही नाही. स्वस्वरूपाशी तन्मयता साधली की साधूची लक्षणे सहज अंगी बाणतात. स्वरूपी राहिल्या बुद्धी अवगुण गळून पडतात. पण अनुभव येण्यासाठी हवी संत संगती. पण जगामध्ये सगळ्यांना सारखाच अनुभव येईल असे सांगता येत नाही. स्वानंद मिळवण्यासाठी प्रथम साधक परब्रह्माच्या नादी लागतो. पुढे देहबुद्धी कमी होते, वृत्ती ब्रह्ममय होते. स्वानंद भोगायला तो मीपणाने उरतच नाही. त्याच्या ब्राह्मी स्थितीचा फायदा इतर लोकांना होतो.
आपला खरा मी व परब्रह्म एकरूपच आहोत असा ज्ञानाचा स्वच्छ निर्णय आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी याचा खरा अर्थ असा. हे सारे विश्व पंचभूतांचे बनले आहे. तसेच पिंड देखील त्याच पंचमहाभूतांचा बनला आहे. पिंडात काय किंवा ब्रह्मांडात काय, दोन्हीकडे पंचभूतांची सगळी गडबड चालू आहे. आत्मज्ञानी पुरुष मुक्त होतात. त्यांनी देह ठेवल्यानंतर देखील त्यांची सत्ता चालते. संतांनी देह ठेवल्यावर तो गेला नाही आहेच अशी ज्याची खरी भावना असते त्याला तो संत प्रत्यक्ष दर्शन देतो. वास्तविक संत जिवंत असताना देखील तो देहामध्ये नसतोच. म्हणून देह पडल्यावर त्याच्या मूळ अवस्थेत यत्किंचितही बदल होत नाही. त्याचा देह जिवंत असता शुद्ध भावना जे फळ देते तेच फळ ती भावना त्याचा देह पडल्यानंतर सुद्धा देते. अशा रीतीने देह ठेवल्यावर सुद्धा चमत्कार घडतात. लोकांच्या शुद्ध भावनेमुळे हे घडून येते. संत देवरूपच असतो. जशी ज्याची भावना असेल तसा तो फळतो. जे ज्ञानी पुरुष मुक्त होतात त्यांची सत्ता विनासायास आपोआप चालते, कारण ते खऱ्या पुण्यमार्गाने गेलेले असतात. एखाद्याला निर्गुणाचा अनुभव आला आणि त्याने सगुणाकडे दुर्लक्ष केले, सद्गुरूंची किंवा देवाची उपासना सोडून दिली, तर तो दोन्हीकडे नागवला जातो. त्याच्या हाती सगुण निर्गुण काहीच लागत नाही. जप व ध्यान काही केल्या सोडू नये. अपेक्षा ठेवून उपासना केली तर ती अपेक्षा पूर्ण होते, पण निष्काम भजनाने साक्षात भगवंताची प्राप्ती होते. जो भक्त भगवंताशी अनन्य होतो त्याला भगवंत स्वतः मार्गदर्शन करतो, त्याला योग्य ती बुद्धी देतो. लोकांच्या स्वभावाला अनुसरून 4 प्रकारचे देव आढळतात. नाना प्रकारच्या प्रतिमा, अवतार, सर्वांचा अंतरात्मा आणि निर्विकार परब्रह्म. देव इथून तिथून एकच आहे. जो मायामलरहित ब्रह्मवस्तूचे चिंतन करतो तो ब्रह्मस्वरूप बनतो. जो मायामय द्वैतास भजतो, प्रकृतीचे चिंतन करतो, तो भयाने व्यापला जातो. म्हणून जाणत्या पुरुषाने देहाने अशाश्वत प्रकृतीप्रमाणे वागावे, परंतु अंतर्यामी शाश्वत ब्रह्मस्वरूप ओळखून असावे. आपल्या आयुष्याचा एकही क्षण वाया घालवू नये. हेच भाग्याचे लक्षण आहे. प्रपंचात सुवर्ण पाहिजे आणि परमार्थात पंचीकरण व महावाक्याचे विवरण पाहिजे. जे निश्चल परब्रह्म आहे तेच तुझे स्वरूप आहे. या महावाक्याचे मनन निदिध्यासन केले म्हणजे आत्मसाक्षात्कार होतो. कर्म, भक्ती, ज्ञान यांचा समन्वय साधल्याने आत्मसाक्षात्कार घडतो. हेच परमार्थाचे साधन असल्याने त्याचे नित्य श्रवण करावे. परब्रह्म निश्चळ निर्विकारी आहे. अंतरात्मा चंचळ, द्रष्टा, साक्षी आहे. तो सकळ जीवांच्या अंतरी राहून त्यांचे पालन करतो. कर्ममार्ग, उपासना मार्ग, ज्ञानमार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग वगैरे सर्व मार्ग अंतरात्माच चालवतो. चंचळाशिवाय निश्चळ कळत नाही. अशाश्वत कधीही शाश्वत होऊ शकत नाही. प्रकृतीमुळे अस्तित्वात येणाऱ्या अंतरात्म्याला खरे अस्तित्व नाही. खरे अस्तित्व फक्त शाश्वत परब्रह्मालाच आहे. देहाचे भांडवल घेऊन माणूस या जगात येतो. काही माणसे त्याचा उत्तम उपयोग करून अमरत्वाचा लाभ करून घेतात, तर काही मूळ मुद्दल म्हणजे देहच घालवून बसतात. तरी जाणत्या माणसाने सार शोधून काढावे, असार त्यागावे, सारासार विवेकाने वागावे, श्रवण मनन केलेची करावे. माणसाने आधी प्रपंचाची घडी नीट बसवावी, नंतर विवेकाने परमार्थ करावा. प्रपंच सांडून जर परमार्थ केला तर खायला अन्नसुद्धा मिळणार नाही. मग परमार्थ कसा? प्रपंच व परमार्थ दोन्ही बरोबरीने चालवाल तरच तुम्ही विवेकी. परमार्थ सांडून नुसताच प्रपंच केला तर यमयातना भोगाव्या लागतील. पानावरची छोटूशी अळीसुद्धा पाहून मग पाय उचलते. सारी सृष्टी विवेकाने चालते.
मग तुम्ही पुरुष असून माणसाच्या जन्माला येऊन भ्रमता, याला काय म्हणावे? जोवर चंदन झिजत नाही तोवर चंदन व इतर वृक्षासारखेच. चांगल्या माणसाचे गुण जोपर्यंत लोकांना कळत नाही तोपर्यंत त्यांची गणना सर्वसारखीच होते. पण जेव्हा चांगले गुण कळतील तेव्हा लोकांना त्याच्याबद्दल प्रेम वाटते. अशा प्रकारे जनतारूपी जनार्दन वश झाला त्याला काही कमी पडत नाही. पण सर्वांना खुश ठेवणे फार कठीण आहे. निर्विकार ब्रह्मामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू, अंतरात्मा आणि मूळ माया यापैकी एकही नाही. निर्विकार निर्गुण जे आहे तीच शाश्वताची खूण आहे. अष्टधा प्रकृती नाशिवंत आहे. नाशिवंत विवेकाने समजून बाजूस सारले. सारासार विचार सुदृढ झाला. शाश्वत देव तो निर्गुण हे कळले. आता देव कळला, आता मी कोण हे कळले पाहिजे. मी कोण याचा शोध घेता मी शुद्ध, निर्मळ, निरुपाधिक आत्मा आहे हे कळते. देहातील तत्वे शोधली असता मनात उत्पन्न होणाऱ्या वृत्तींमध्ये मी तूपणाचे मूळ आहे. देहामध्ये तत्व शोधता मी पण कुठे दिसत नाही. एक तत्व दुसऱ्या तत्वात लय पावते. ब्रह्मवस्तू तेवढी शिल्लक उरते. देवभक्ताचे मूळ म्हणजे उपाधिरहित आत्मा. मग वृत्तीरहित अवस्था येऊन उन्मनी अवस्था येते. ज्ञानाचे विज्ञान होते. मग ध्यान ध्येयमय होते. कार्यकारणभाव पाहून सर्व सांडले. मग जन्ममरणाचे चक्र संपले. अशा आत्मज्ञानाने व आत्म अनात्म विवेकाने पुष्कळ लोक पावन झाले. मी, माझा संसार, माझे मन, काया, वाचा हे सर्व देवाच्या मालकीचे आहे ही भावना ठेवून जगणे याला जड आत्मनिवेदन म्हणतात. अंतरात्म्याची सत्ता सगळीकडे चालते. जे घडते त्याचा करता अंतरात्मा आहे. आपले करते पण मुळीच खरे नाही हे चंचळ आत्मनिवेदन आहे. निराकार निश्चळ परब्रह्माशी तदाकार होणे हे निश्चळ आत्मनिवेदन आहे. आपण स्वतः ज्ञानाने तृप्त व्हावे, तेच ज्ञान लोकांना सांगावे. ज्याला उत्तम पोहता येते त्याने बुडणाऱ्याला बुडू देऊ नये. कीर्ती पाहता सुख नाही आणि सुख पाहू जाता कीर्ती नाही. कठीण शब्दांनी आपल्याला वाईट वाटते. मग दुसऱ्याशी वाईट बोलण्याचं काय निमित्त आहे? जसं पेराल तसं उगवतं. बोलल्यासारखं उत्तर येतं. मग कर्कश कशाला बोलावे? परमात्मा निराकार आहे हे कळले. आपण कोण हा विचार करायला पाहिजे. ज्यावेळी माणसाच्या देहाचा अंत होतो तेव्हा वायू निघून जातो. मग त्या देहाला काहीच करता येत नाही. मढ्याच्या अंगी करते पण नाही. देहाशिवाय वायूला व वायूशिवाय देहाला काहीच करता येत नाही. वरवर पाहिले तर माणूस दिसतो, पण विचार करून पाहिले तर काहीच नाही असे दिसते. यावरून अभेद भक्तीचे लक्षण ओळखावे. मी करता नाही व भोगताही नाही म्हणून सारासार विचारांनी जो निर्गुणी अनन्य झाला तो साधू धन्य होय. आत्मानात्म विचार करावा. जड अनेक व आत्मा एकच आहे. सर्व दृश्याला जडाला चेतना देणारा तो अंतरात्मा होय. हा चंचळाचा भाग आहे. मग सारासार विचार करावा. प्रकृतीचा निराश होईल तेव्हा फक्त साररूप निश्चळ ब्रह्म उरते. विचाराने अर्थ निर्माण झाला की त्या अर्थाने अंतरात्मा भरून जातो. अर्थ निसंशय असेल तर अंतरात्मा पण निसंशय बनतो. म्हणून देवाच्या विचाराने अंतरात्मा भरून टाकावा. खरा करता विवेकाने ओळखावा. सामान्य माणूस, प्रपंचात गुंतलेला माणूस स्वार्थी असतो. पण समाजात काही निस्वार्थी माणसेही असावी लागतात. निस्वार्थी प्रेम उत्पन्न होण्यास देहबुद्धी नामशेष व्हावी लागते. देहबुद्धी नाहीशी होण्यास आत्मबुद्धी अंगी यावी लागते. आत्मबुद्धी अंगी येण्यास भगवंताचे अखंड ध्यान धरावे लागते. जो भगवंताचे अखंड ध्यान करतो त्याच्या अंगी लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य प्रगट होते. भगवंताच्या स्मरणाच्या आड येते म्हणून दृश्याचे स्मरण करता कामा नये, पण दृश्याचे संपूर्ण विस्मरण पण होऊ नये. नाहीतर सगळा व्यवहारच विस्कटेल, थांबून जाईल.
ज्ञाते पण धरू नये, पण ज्ञाने विण असता कामा नये. रूप लावण्य अभ्यासिता नये, सहज गुणास न चाले उपाय. काहीतरी धरावी सोय आगंतुक गुणाची. रूप लावण्य अभ्यास करून मिळवता येत नाही, पण आपल्या अंगी सद्गुण अवश्य बाणवता येतात, अवगुण सोडता येतात. माणसाला मान मिळाला तर हवा असतो, मग शहाणपण शिकण्याची हयगय करू नये. उपासना करून अंतरात्म्याचा शोध घेता सारे अशाश्वत मुळी शाश्वत रूप बनते. उपासक व उपास्य हा भेद मावळतो. अज्ञान जाते, ज्ञान जाते, केवळ वृत्तीशून्यता उरते. चंचळाच्या अंमलाखालून सोडवणे हे खरे शक्तिपाताचे लक्षण आहे. सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक शक्तीचे भांडार आहे. त्या शक्तीचा उपयोग करून साधक आपले अंतःकरण अंतरात्म्याशी स्थिर करू शकतो. सद्गुरू शक्ती द्यायला तयारच असतात, पण शिष्यच ती घेण्यास तयार नसतो. शक्ती घेण्यास शिष्य तयार असावा लागतो. दर्शन, स्पर्शन, भाषण, स्मरण, संकल्प, आज्ञा, स्वप्न वगैरे शक्ती प्रदान करण्याचे अनेक मार्ग आहेत. एका ज्योतीने दुसरी ज्योत पेटवावी, त्याप्रमाणे सद्गुरू साधकाच्या अंतरात्म्यास चेतवतो, जागा करतो. त्यांनी दिलेले नाम हेच काम करते. सद्गुरूंनी शक्तिपात केल्यानंतर तिची जोपासना करून वाढवणे हे साधकाचे काम असते. उपासनेने साधक ब्रह्मज्ञानापर्यंत पोचतो. नंतर त्याने उपासनेचे ऋण फेडावे, जगात भक्तीचा प्रसार करावा. त्याच्या ज्ञानाचा समाजाला उपयोग झालाच पाहिजे. निश्चळास ध्यातो तो निश्चळ, चंचळास ध्यातो तो चंचळ, भूतास ध्यातो तो भूत, म्हणजे जो दृश्यास ध्यातो तो दृश्यरूप बनतो. जे श्रवण केले त्याचे मनन करावे, त्यानंतर निदिध्यास धरून साक्षात्कार करून घ्यावा. मोक्षाचा व्यवहार हा असा रोकडा आहे. अंतरात्मा सर्वात श्रेष्ठ आहे, त्याचे ज्ञान सर्वोत्तम आहे. जगातले सर्व थोर पुरुष आत्म्याचा शोध करीत करीतच जगले. त्याचा महिमा सांगता येत नाही. एकटा अंतरात्मा युगानुयुगे गेली तरी तिन्ही लोक चालवत आहे. अंतरात्मा सर्व भूतांच्या पलीकडे असतो. मायेच्या गोंधळातून मन काढून आत्म्याकडे लावावे. सर्व तत्वांचे मूळ असलेला अंतरात्मा सर्व भूताहून भिन्न आहे. दृश्याचा नाद सोडावा, उपासनेने मूळ मायेपर्यंत पोचावे आणि पुढे निश्चळ परब्रह्मास घट्ट मिठी मारावी. विवेक प्रलयाने हे साधते. वास्तविक अंतरात्मा स्वच्छ व शुद्ध आहे, पण देहाच्या संगतीने त्याला नाना प्रकारच्या सुखदुःखांचा भोग मिळतो. संगतीचा परिणाम असा आहे. देहधारण केल्यावर लोक संत संगतीने शांत होतात. विवेकाने देहाभिमान सोडून देतात, तेच धन्य होत. म्हणून माणसाने उत्तम संगती धरावी, विवेकाने वागावे. प्रयत्न केल्याने सर्व कार्य साधते. नाभीपाशी प्रथम स्फुरण होते, त्यास परावाणी म्हणतात. ती स्फुरणरूप वृत्ती हृदयात येऊन ध्वनिरूप बनते, तिला पश्यंती म्हणतात. हृदयातील ध्वनी कंठात येऊन नादाचे रूप धारण करतो, तिला मध्यमा म्हणतात. जिभेने नादाचा शब्दरूप उच्चार, त्यास वैखरी म्हणतात. कल्पनारहित केवळ जीवाच्या असणेपणाची आठवण ठेवणारी शुद्ध जाणीव, तिचे नाव अंतःकरण. परावाणी हे अंतःकरणाचे स्थान होय. आठवले ते होईल की नाही, करावे का न करावे, अशी दोलायमान स्थिती म्हणजे मन. अंतरी अनुमान करून त्यातून नंतर निश्चय घडतो, ती बुद्धी. निश्चय केलेल्याचे चिंतन सुरू होते, ते चित्त. हे कार्य मी करीनच म्हणून कार्यास आरंभ करणे, त्याला नाव अहंकार. मूळ अंतःकरण एकच आहे, पण वेगवेगळ्या कार्यामुळे त्याची 5 रूपे आढळतात. अंतःकरण पंचक. अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार. पंचप्राण. व्यान सर्वांग व्यापून, समान नाभीच्या ठिकाणी, उदान कंठामध्ये, अपान गुदस्थानी, प्राण तोंडात नाकात राहतो. ज्ञानेंद्रिय पंचक. कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक. कर्मेंद्रिय पंचक. वाणी, हात, पाय, जननेंद्रिय व गुद. विषय पंचक. शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध.
अंतःकरण, प्राण, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय व विषयपंचक या 5 पंचकांची 25 तत्वे होतात. यांचे मिश्रण होऊन सूक्ष्मदेह बनतो. आकाशपंचक काम, क्रोध, शोक, मोह, भय. वायुपंचक चळण, वळण, प्रसारण, निरोध, आकुंचन हे वायूचे गुण. आपपंचक रेत, रक्त, लाळ, मूत्र, घाम. पृथ्वीपंचक हाडे, मांस, त्वचा, नाडी, रोम. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या 5 25 गुण मिळून स्थूल देह बनतो. तिसरा देह कारण देह अज्ञानरूप असतो. चौथा देह महाकारण देह हा ज्ञानरूप असतो. या 4ही देहांचे निरसन झाले की विज्ञान प्राप्त होते. विचाराने या 4 देहांच्या वेगळे व्हावे. तत्वांच्या बरोबर मी पण नाहीसे करावे. म्हणजे परब्रह्माशी अनन्य आत्मनिवेदन साधते. अंतरात्म्याच्या सत्तेने सारे जग जगते चालते. त्याचे कर्तृत्व ओळखून त्याचे अखंड ध्यान धरावे. तो सूक्ष्म असल्याने दिसत नाही, म्हणून अंतर्मुख होऊन त्यास बघावे. अंतरात्म्याचे जर अखंड ध्यान लागले तर तो कृपाळूपणे योगक्षेम चालवतो. अंतरात्मा आपल्या भक्ताला संसारापासून मोकळा करतो. उपासनेच्या शेवटी देवभक्ताची अखंड भेटी होते. सुख हवे असेल तर कीर्ती मिळणार नाही, कीर्ती हवी असेल तर सुख मिळणार नाही, हे पक्के लक्षात ठेवावे. चंद्र, सूर्य, तारामंडळे, भूत, खेचर, चामुंडा, कात्यायनी, शेष, कुर्म, वराह, देव, दानव, मानव, नाना प्रकारचे जीव, सकळ भाव, अभाव असे आत्म्याचे अनंत गुण आहेत. ब्रह्म निर्गुण निराकार आहे. अंतरात्मा जाणीव स्वरूप आहे. मग ती जाणीव पूर्ण, अपूर्ण वा एकदेशी असो, अशा अनंत गुणांनी अंतरात्मा दृश्यामध्ये भरलेला आहे. असा त्याला पाहणे ही त्याची उपासना आहे. अशी उपासना जो करील त्याला निरंजन ब्रह्म प्राप्त होईल. श्रीरामांनी कृपा केली त्या समर्थ कृपेची वचने म्हणजे हा दासबोध आहे. हा या 20 दशकांचे श्रवण मनन करणाऱ्यास परमार्थ विशद होतो. विवर्ता विशेषो विशेषो कळ लागे असे समर्थ म्हणतात. इथे प्रत्यय पाहावा. प्रत्ययाला महत्त्व आहे. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व काय माणसाचे. सकळ देहाचा झाडा केला, तत्वसमुदाय उडाला. तेथे देहातील कोणत्या पदार्थाला आपले म्हणावे. समर्थ रामदासांनी सांगितलेला दासबोध आपण ऐकलात, त्यासाठी सगळ्यांचे आभार. पुढील भागात आपण रामदासांकडे आत्माराम समजावून सांगण्याची विनंती करू. त्यालाही आपण उत्तम प्रतिसाद द्याल अशी मला खात्री आहे. कारण सांगणे माझे नाही तर समर्थ रामदासांचे आहे. ते आपल्यापर्यंत पोचवण्यास मी एक माध्यम बनले आहे. तरी या सर्व उपक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा आणि त्याप्रमाणे थोडासा जरी बदल तुमच्यात घडला तरी माझे सर्व जे काय थोडेफार कष्ट झाले तेवढे सार्थकी लागले असे मी समजते. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्वांनी दासबोध आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. जमेल तितका करावा. हळूहळू करता प्रगती होत जाते हे निश्चितच आहे, अनुभवाचे आहे. कारण प्रचितीला समर्थांनी सर्वात जास्ती महात्म्य सांगितलं आहे. प्रचितीचं प्रचिती पाहिजेच, त्याच्याशिवाय तुमचा विश्वासच नाही बसणार. पण त्यासाठी तुम्हाला आधी सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवून सुरुवात तर केली पाहिजे. की हे सगळं आपल्याला जमणारच नाही असं म्हणून त्याच्यापासून मागेच नका फिरू. पूर्ण जमेल, हळूहळू जमेल. मग सद्गुरू कृपा करतील. तुम्ही जेवढे पात्र होत जातात तशी सद्गुरूंची कृपा होत जाते. पुढे तुम्हाला ती घेता आली पाहिजे तेवढी त्यांची कृपा. हीच माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. सद्गुरु नाथार्पणमस्तु. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. शुभम भवतु. ओम.